हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले विषय तर तुम्हाला माझ्या पहिल्या ह्यानी कळलंच असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. पण त्याच्या आधी थोडं बोलूया आपण की मानसपूजा म्हणजे काय? तर मनाने केलेली पूजा. आपण मनाने पूजा कधी करतो? जेव्हा आपल्याला फिजिकली ती करता येत नाही. आता बऱ्याचदा मला बऱ्याच जणांनी विचारलं की ताई तू पिरियड्समध्ये पूजा करते का? तर पूजा मी करते, पण ती कशी? देवाला हात न लावता. आता बघा प्रत्येकाचं म्हणणं आहे. आता काही लोकं म्हणतात की आम्ही पिरियड्समध्ये पूजा करतात. माझ्या वाचनात पण बऱ्याच गोष्टी जण आल्या की बऱ्याच बायका असं म्हणतात, "नाही आम्ही पूजा करतो, आम्हाला आतापर्यंत कोणतेच त्रास झालेले नाही" वगैरे, वगैरे. पण शेवटी बघा हा पाठ आहे प्रत्येकाचा विचार करण्याचा. तर माझ्या मते तरी मला ते पटत नाही. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. बघा, आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी केल्या आहेत, तर त्यामागे काहीतरी तथ्य असेलच. पण एवढंच आहे की पूर्वी आपले जे पूर्वज होते त्यांना शिक्षण माहिती नव्हतं, त्यांच्याकडे तेवढं ज्ञान माहिती, पण त्यांना जीवनाचं म्हणजे म्हणतात ना, जीवनाचं गणित कळलं होतं किंवा त्यांना म्हणतात ना, एखाद्या निसर्गाशी रिलेटेड ते असल्यामुळे त्यांना ते कळायचं. बघा आजही गावातला माणूस आहे, जो शेतकरी समाज आहे ना, तो आजही तुमच्या हवामान खात्यावरती डिपेंड नाही आहे. तो आपली शेती करायची असेल ना, तर तो निसर्गावर डिपेंड करतो. आज निसर्गात त्याला दिसतं की एखादा पक्षी येतोय किंवा एखादा निसर्गात वेगळा फरक पडतो, त्यावेळी तो शेती करायला घेतो. तर हवामानाच्या अंदाजाप्रमाणे जर शेती करायला गेलं ना, बरंचसं नुकसान होईल. आणि कोकणात बघा, मी कोकणातली असल्यामुळे तुम्हाला ते आजही कोकणात लोकं निसर्गाशी रिलेटेड शेती करतात आहे, नाही की हवामान खात्याशी. तसंच पूर्वीच्या लोकांनी आपल्यासाठी जर 5 दिवस ते बंदीचे घातले होते, तर त्याच्यामागेही काहीतरी कारण होतं. पूर्वी बघा 5 दिवस बायका एका ठिकाणी राहत होत्या, पण त्यांना आराम मिळत होता. आता तो काढला मार्ग, की नाही बायकांना सगळीकडे सूट द्यायची. पण आज काय झालंय, की बाईला सूट मिळाल्यामुळे आज बाईवरती जास्त बर्डन पडलंय. ती काम जास्त करायला लागतंय. आज तिला आराम कुठे आहे? कारण आत्ताचा समाज हा खूप म्हणतात ना, आताची लाईफ खूप फास्ट आहे. स्पेशली मुंबईकडची लाईफ खूप फास्ट आहे. कारण माणूस सकाळी उठतो, तो रात्री घरी येईपर्यंत बरीचशी कामं त्याला करायची असतात आणि या दरम्यान जास्त त्रास होतो तो बायकांना. तुम्ही इतर दिवशी करा आणि पाळीच्या त्या 5 दिवसामध्ये बघा तुम्ही घर, ऑफिस आणि इतर सगळं सांभाळून तुम्हाला तुमची चिडचिडी होती. मग अशा याच्यामध्ये देवपूजेसाठी वेळ कुठे मिळणार? आता बऱ्याचशा बायकांचं काय होतं, की या दिवसात खरंच त्यांच्या घरातले चांगले असतात, तर ते त्यांना आरामही देतात. त्यांना सांगतात. म्हणजे पुढारलेला विचारायचे. माझ्या काही दिवसापूर्वी एक म्हणजे ना कथा जे आपण वाचतो ना कथासंग्रह, त्याच्यात एक कथा आली होती, की एक लेडीज होती जी पूर्णपणे म्हणजे टीचर होती, शिक्षिका होती. तरी ती आपल्या सुनेला 5 दिवस सक्तीने साईडला बसवायची आणि ती सून नेहमी कचरा टाकायला रात्रीची जायची आणि 5 दिवस गेले नाही की आजूबाजूच्या लोकांना कळायचं की हिला पिरियड्स आलेत म्हणून. आणि मग एक दिवस असं झालं की काय म्हणतात ना, असं वर्षभर चालू होतं. त्या बायकांचे रोज हे चालायचं की काय एवढी शिकली सवरलेली असून पण सुनेला 5 दिवस बाजूला बसवते वगैरे, वगैरे, वगैरे. एक म्हणतात ना, एका वर्षानंतर एक हळदी-कुंकूचा प्रोग्राम आला आणि त्याच्यामध्ये तिने त्या सगळ्या बायकांना बोलवलं आणि त्या दिवशी तिने हळदी-कुंकू घातलं आणि आपलं पूर्ण घर त्यांना दाखवलं आणि त्यांच्या घरातले जे ते पेंटिंग्स वगैरे ते सगळं बघून आहे ना, त्यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा त्यांनी विचारलं की कुठून आणल्या तुम्ही पेंटिंग? किती छान आहेत, कुठून घेतल्या आम्हाला पण सांगा. तेव्हा तिने सांगितलं की या माझ्या सुनेने केल्या. तर ती बोलते तुमची सून तर कामाला जाते, तिला तर वेळ पण भेटत नाही. ती दिवसभर ते रात्री कचरा टाकायला इथपर्यंत सगळी कामं करते. मग तिला हा वेळ कुठून भेटला? तेव्हा तिने सांगितलं जे महिन्याचे 5 दिवस तुम्ही मला बोलायचात ना, की तिला बाजूला का बसवतं? तर त्या 5 दिवसामध्ये ती तिच्या आतमध्ये ज्या कला आहेत किंवा मी 5 दिवस तिला आरामाचे देत होती. पण त्या आरामाच्या दिवसामध्ये तिने ह्या पेंटिंग्स केल्या. म्हणजे काय तर तिच्यामध्ये जो एक सुप्त गुण लपला होता, तर त्या 5 दिवसामध्ये तो उभरून आला. आणि ही गोष्ट जेव्हा वाचली ना, तेव्हा मला ते आठवलं, की मला पण लग्नाआधी आमच्याकडे आई-वडील साईडला दरम्यान मग काय करणार, तो लोकरीचं तोरणं, रुमालं वगैरे करायची. बसून-बसून कंटाळा येतो म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे त्या दरम्यान काय झालं, की मी जेवढी पण लोकरीची तोरणं, रुमाल त्यावेळी मी शिकली, कारण मला ते येत नव्हतं. मी त्यावेळी शिकली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हळू-हळू ऑर्डरी घेतल्या आणि नंतर मग माझं रुखवताचं ऑर्डर्स घेण्याचं काम चालू झालं. म्हणजे त्यावेळी मला पण असं वाटायचं की काय 5 दिवस बसवतो. पण त्या 5 दिवसामध्ये माझ्यातली जी कला होती ना, ती सगळी बाहेर यायची आणि त्या 5 दिवसामध्ये मी तेवढं म्हणजे म्हणजे त्या 5 दिवसामध्ये माझी 2 तोरणं, एक रुमाल तयार व्हायचा, जो मी पूर्ण महिनाभर जरी करायचं म्हटलं ना, कामातून वेळ काढून तरी व्हायचा नाही. पण त्या दरम्यान माझं ते होत होतं. म्हणजे कधी-कधी एखाद्या गोष्टीकडे जर तुम्ही पॉझिटिव्हली बघाल ना, तर ती गोष्ट खरंच चांगली आहे. एखाद्या गोष्टीकडे जर तुम्ही निगेटिव्ह बघायचंच ठरवलं ना, तर ती गोष्ट तुम्हाला निगेटिव्हच दिसणार. तर असं मला असं म्हणायचंय की मासिक पाळीमध्ये पूजा करणं न करणं हे प्रत्येकाचा भाव आहे. मी तरी म्हणेन की बघा कसं असतं, तुम्हाला एक तर ऑलरेडी अंगावरती पिरियड्सचं जे जात असतं त्याच्यामुळे आपण ऑलरेडी चिडचिड झालेली असते आपली आणि तुम्हाला त्या दरम्यान तुम्ही म्हणाल ना, एक
म्हणतात अनहायजीन सारखं होत असतं, कारण काय सतत ते ज्यांना महिन्याचे 5 दिवस पाळी येतात त्यांचं इट्स ओके की 5 दिवसानंतर ते पूजा. पण आता मी तुम्हाला मागचा व्हिडिओ माझा बघितला असेल की आता स्टील मला अजूनही पाळी चालू आहे, जवळजवळ 2 आठवडे होऊन गेलेत. आता मला सांगा याच्यामध्ये मी पूजा करायचा विचार तरी कसा करू, कारण ऑलरेडी माझं मन थाऱ्यावर नाहीये, माझी चिडचिड होते मनाची. आणि या याच्यामध्ये जर मी देवाची पूजा करू तर देव तर मला पावणार नाही, कारण माझं पूजा करताना माझ्या डोक्यात सतत हा विचार असणार नाही मला चिडचिड होते, आता लागणार तर नाही ना, गळतंय हे होत, म्हणजे असे बरेचसे विचार त्यावेळी पूजा करताना माझ्या डोक्यामध्ये येत असत. मग अशा वेळी आपली ती पूजा होत पण नाही आणि आपली ती केलेली पूजा सफलही होत नाही. कारण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही देवाच्या ठिकाणी जाता, एखाद्या मंदिरात पण तुम्ही जाऊन बसा बघा, एखादं शांत मंदिर आहे तिथे तुम्ही 15 मिनिटं बसा आणि देवाच्या मूर्तीकडे असं एकटक लावून बघा, तुम्हाला एवढं मनसमाधान होईल ना की तुम्हाला तिकडनं निघताना पण खूप म्हणजे असं म्हणतात ना पाय निघणार नाही. मग मला सांगा हे जे समाधान आहे ना, हे समाधान जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी जर आपल्याला लाभलं तर आपलं मन स्थिर राहू शकतं. पण जर पूजा करताना आपल्या मनाची जर चिडचिड होत असेल तर ती आपण पूजा कितीही केली तरी ती म्हणतात ना सफल तर होणार नाही आणि वरती आपली चिडचिडपणा वाढणार, ती गोष्ट वेगळी. सो मला असं तुम्ही म्हणाल की ताई मग तुम्ही मासिक पाळीत पूजा कशी करता, तर कसं आहे मानस पूजा म्हणजे काय, तर बघा आता माझ्या घरात आमची छोटीशी फॅमिली, मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी. आता मुलगी आणि मिस्टर जर घरी असतील आणि माझ्या पिरियडचे 7 दिवस होऊन गेले असेल तर डोक्यांना आंघोळ करून जे गजरे आपण करतो, कारण बघा फुलं आपण बाहेरून आणतो तर आपण विचार नाही करत की त्या म्हणजे म्हणतात ना डोळ्याआड मशानपाड, एक म्हण आहे डोळ्याआड मशानपाड, की आपल्या मागे काय चालतं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. पण आपल्या समोर जे काय घडतं त्याच्यावरनं आपण ते ठरवू शकतो की काय घडतंय. तसंच आहे, आता फुलं मी घेऊन येते, त्याच्यानंतर आता वेणी आणि हार त्यांना करता येत नाही, ते पूजा करू शकतात, मग मी ते वेणी आणि हार त्यांना करते आणि त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायला सांगते. कारण पूजा म्हणतात ना घरात दिवा हा लागलाच पाहिजे देवापाशी. आणि पूर्वी लोक 5 दिवस बसवत होते बाजूला, बायकांना बाजूला, त्यांच्या आरामासाठी होतं. पण पूर्वीच्या लोकांना ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगता येत नव्हतं. म्हणजे पूर्वी जे पण काय व्हायचं ना ते देवाला अनुसरून, कारण लोक फक्त देवाला घाबरतात. आणि माझं पण प्रामाणिक असं मत आहे की माणसाने कधी कोणालाच घाबरू नये देवाशिवाय, कारण परमेश्वर करता करविता आपला हा परमेश्वर आहे. आज परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आणि त्याच परमेश्वराने आपल्याला निर्माण केले. जर घाबरायचं असेल आयुष्यात कधी तर फक्त परमेश्वराला घाबरा, बाकी कोणालाही घाबरायची गरज नाही, जर आपण सत्याचे असेल तर. आता तुम्ही म्हणाल मानस पूजा म्हणजे ताई कसे करतात, तर ज्या पूजेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फुलं, कोणत्याही प्रकारची प्रतिमा, मूर्ती, गंध, पाणी, अक्षता, आपलं गुलाल, हळद, कुंकू या कशाचीही गरज लागत नाही. मग तुम्ही पिरियड्समध्ये असू दे किंवा तुमच्याकडे सुएर सुतक असू दे किंवा इतर काही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही ही पूजा करू शकता. आणि खरं सांगायचं तर इतर पूजेप्रमाणे जे म्हणजे तुम्ही देवाला फुलं अर्पण करता, जे काही तुम्ही देवासाठी करतात त्या पूजेपेक्षाही कितीतरी पटीने समाधान तुम्हाला या पूजेमध्ये मिळतं. की मानस पूजा करण्यासाठी आपल्याला काय करायचं, एका ठिकाणी चित्त म्हणजे म्हणतं ना चित्त एकदम स्थिर ठेवून एका जागेवर बसायचं, एवढं तर आपण करू शकतो. आता ते एका जागेवर बसायचंय आणि आपल्या मनामध्ये त्या देवाला किंवा त्या गुरूंना आपण आणायचंय मनामध्ये, ज्यांची आपल्याला उपासना करायची. मग ते साईबाबा असू दे, स्वामी समर्थ असू दे, गजानन महाराज असू दे, किंवा तुमची कुलदेवता जी पण कोणाची जी कुलदेवता आहे, भवानी आहे, तुळजाभवानी आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, किंवा तुमच्या ज्या वैयक्तिक ज्या देवता आहेत त्या देवतांचं स्मरण करायचं. आणि त्यांच्याशी आपण आपल्या मनामध्ये हा विचार करायचा आहे की आता मी त्या देवीसमोर उभी आहे आणि मी त्या देवीला आता हळद कुंकू लावते, अक्षता घालते, एकदम खणा नारळाची. बघा मानस पूजा म्हणजे काय, मनामध्ये तयार झाले. आणि मनाचा विचार करताना कधीही पैशाचा विचार येत नाही तेव्हा, कारण तो आपण मनापासून केलेला विचार असतो. तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही, कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री लागत नाही. मग यावेळी तुम्ही जर मनात आणलं की नाही मी आज देवीला मस्त सोन्याची साडी नेसवली आहे, तिच्यासाठी आज मी मुकुट केलं, हार केला, हे सगळं तुम्ही मनात आणायचं आणि त्याप्रमाणे देवीची पूजा करायची. आणि ही पूजा झाल्यानंतर जे तुम्हाला मंत्र स्तोत्र येतात ते तुम्ही मनातल्या मनात बोलायचे. आता बऱ्याच जणांना असं होतं की मला हे मंत्र बोलायचे पण मला येत नाहीये, कारण का बऱ्याचशा गोष्टी आहे संस्कृत. पूर्वी संस्कृतमध्ये शिक्षण होतं म्हणून आपल्याला संस्कृत भाषा येत होती. आताच्या मुलांना संस्कृत तितक्या पटीने येत नाही. आज बरेच जण तो विषय शिकतात आहे, पण संस्कृत आता खूप मागे, म्हणजे तेवढे श्लोक पटकन पाठ होत नाही. पण हे सगळे श्लोक आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल आहे यूट्यूबवर. बघा आता आताच्या नॉलेजप्रमाणे म्हणाल तर आताच्या पिढीप्रमाणे जर तुम्ही म्हणायला गेला तर आताची पिढी ही खूप फास्ट फॉरवर्ड आहे. तर यूट्यूब असं माध्यम आहे ना की ज्याच्यावर तुम्ही चांगलं वाईट, आता त्याच्यातून चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. तर यूट्यूबवरती तुम्हाला दोन्ही प्रकारच्या गोष्टी मिळतात, चांगल्याही मिळतात आणि वाईटही मिळतात. तर कुठलं घ्यायचं हे आपल्या हातात असतं.
तर युट्यूबवर जर तुम्ही एखादा मंत्र टाकला, जसं तुम्ही वरती टाकला कालभैरव स्तोत्र किंवा रामरक्षा स्तोत्र, तर ते सगळे तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि जर तुम्ही शांत चित्ताने एका ठिकाणी बसलात आणि ते जर ऐकाल ना, म्हणजे ते जे बोललं जातं ते तुम्ही ग्रहण जरी केलं ना, तरी तुमच्या मनाला खूप खूप समाधान मिळतं. तुम्ही अशा प्रकारे मानसपूजा करू शकतात. गरज नाही आहे की मला मासिक पाळी आली आहे, माझी पूजा होत नाही, तर मी कसं करू? तर तुम्ही या प्रकारे जरी पूजा केलात ना, तरी तुमच्या मनाला तेच समाधान मिळतं जे तुमच्या पूजा करण्याने मिळतं. कारण कसं आहे, शेवटी तुम्ही किती पटीने भावाने आपल्या मनातून देवाची आठवण काढता हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पूजा करत असतात देवाची, तेव्हा तुमच्या मनात एक भाव असतो. तुम्ही एखादं स्तोत्र बोलत असतात किंवा त्यावेळी पण कोणीतरी युट्यूबवरती ऐकत असतं आणि त्याप्रमाणे पूजा करत असतात. म्हणजे तुमच्या त्या डोक्यात विचार काय असतं की मी आता देवाची पूजा करतोय, माझ्या देवाला आपलं सांगणं असतं. ते सेम तुम्ही मनामध्ये शांत चित्ताने एका ठिकाणी बसून मनामध्ये तेच भाव आणून जर तुम्ही ती पूजा कराल तर ती पूजा परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचते. कारण असं म्हणतात की परमेश्वर या जगाच्या सर्व ठिकाणी आहे, चराचरामध्ये परमेश्वर आहे, तसा तो आपल्या देहामध्ये सुद्धा आहे. मग जर विटाळ असला तरी आपल्या जो देहामध्ये जो परमेश्वर आहे तो आपले हा कान ऐकणार. आणि जेव्हा तुम्ही त्याला मनापासून आठवण काढता, त्याची मानसपूजा म्हणजे काय, मनातून केलेली पूजा. आणि जेव्हा तुम्ही ती मनापासून देवाची आठवण काढता, तर ती पूजा देवापर्यंत सर्वाधिक अगोदर, म्हणजे जी तुम्ही इतर पूजा देवळात वगैरे जाऊन किंवा घरात जी करता त्याच्याही पेक्षा अगोदर तुम्ही मनाने केलेल्या पूजेचा भाव हा देवापर्यंत लवकर पोहोचतो. तर मानसपूजेचा अर्थ फक्त एवढाच होतो की मनाने, मनापासून देवाला मनातून केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा. ज्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची गरज लागत नाही, ज्याच्यासाठी कोणतेही सण म्हणतात ना, कोणत्याही प्रकारच्या अडचणींची गरज भासत नाही. कोणतीही अडचण असू दे तुम्ही ती पूजा करू शकतात. कोणतेही साधन सामग्री साहित्य तुमच्याकडे नसतानाही जी तुम्ही पूजा करू शकता त्याला म्हणतात मानसपूजा. तर असा जो मला माहिती होता आणि जी मी आता सध्या ते करते आहे, म्हणजे मला नाही जमत, मग मी एका ठिकाणी शांत असून मंत्र म्हणतात ना, दोन्ही टाइम ते मंत्र ऐकण्याचं काम करते. आणि त्यांनी सांगते खूप फरक पडला. म्हणजे मला स्वतःला जाणवतो तो फरक. इतरांना जाणवेल की नाही मला माहिती नाही, पण मला स्वतःमध्ये तो खूप फरक जाणवला की खरंच आतून म्हणतात ना खूप शांत झाली. म्हणजे कुठे बघा आता इतक्या दिवसाचा माणसाचं जे काय भरलेलं असतं, माणूस एका क्षणात ते शांत होणं शक्यच नाहीये, त्याला वेळ लागतो. पण हा पर्याय जर तुम्ही वापरून मला तर खरंच सांगते मनसमाधान तर भेटतं. आणि बऱ्याचशा अशा आपल्या जे प्रश्न असतात ना, ज्याची उत्तर आपल्याला कधी मिळाली नव्हती लाईफमध्ये, की ज्याच्यामुळे आपली चिडचिड होते, तर तुम्ही कधी शांतपणे ती गोष्ट ऐकत असाल ना, तर तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची पण तुमची उत्तरं त्यात मिळून जातात. म्हणजे जे प्रश्न आपल्याला पडलेले असतात पण त्याची उत्तरं कधी माहीत नसतात किंवा त्या उत्तरांसाठी आपण खूप म्हणजे आकांतांडव केलेला असतो, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यानंतर बघा आपणहून मिळत जातील. कोणाकडेही जायची गरज नाही पडणार. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुमच्या मनातच ठेवा. तुम्ही जेव्हा पण ह्या प्रकारे अशा प्रकारे पूजा करा, मंत्रसूत्र, तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. म्हणून म्हटलं की आपल्या पूर्वजांनी खरंच काही गोष्टी खूप चांगल्या करून गेलेल्या आहेत, जे आपल्याला कळत नव्हतं. आपले पूर्वज फक्त पुढचा विचार करत होते, त्यांना शिक्षण माहिती नव्हतं, पण त्यांना निसर्गातून काय कसं मिळतं, निसर्गाशी रिलेटेड काय हे त्यांना कळत होतं. आजही बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे म्हणतात ना, अजूनही म्हणतात ना, काही गाव हे गावासारखेच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आजही काही ठिकाणी त्या प्रथा परंपरा तशा जपल्या जातात आणि माणूस आज खुश आहे. आताच्या लाईफस्टाईल प्रमाणे बघायला तर ह्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही, मला हे आणायला पाहिजे, मला हे या गोष्टीमधून आपल्याला काय होतं, मानसिक समाधान नाही मिळत आहे, उलटी आपली चिडचिड जास्त होते. मग तुम्ही हे सगळं करून बघा, तुम्हाला खरंच हा फरक जाणवेल. तर म्हणतात ना, मानस पूजा याच्याशी रिलेटेड हे जे काय मला माहित होतं, जे मी तुमच्यावर शेअर केलं, याच्यावरती माझं असं मत नाही की मी जे म्हणते तेच तुम्ही केलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची एक म्हणतात ना, एक बौद्धिक पातळी असते. तर जो जसा विचार केला तो तशाप्रमाणे करणार. मला पटलं, मला ते अनुभवायला भेटलं आणि मला खरंच आतून खूप समाधानी वाटतं. म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती माझं म्हणजे मन शांत झालं. बऱ्याच गोष्टींची मला उत्तरं मिळतात, मला स्वतःकडनंच मिळतात. आणि मला ह्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणतात ना, एक आपलं गुंतवणूकही काही नाहीये, कोणत्या वस्तूंची गरज लागत नाही, कोणामुळे मी अडत नाही. नाहीच एखादा स्तोत्र जमलं किंवा नाही जमलं तर युट्यूबवरती टाकायचं, आपल्याकडे हेडफोन असेल तर ते कानात घालायचे आणि शांत एका जागेवर बसून ऐकायचं. खरं सांगते खूप समाधान भेटतं. आपल्या बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला याच्यातून खूप रिलीफ मिळतं. तुम्ही पण हे नक्की करून बघा. आता हा माझा व्हिडिओ किती जणांना आवडणार मला माहिती नाही. जे मला पटलं ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला.
आणि हा व्हिडिओ केला त्याच्या मागे सांगते, कारण माझा आधीचा जो व्हिडिओ होता आपला पेरिमेनोपॉजवरचा, त्याच्यानंतर खूप बायकांना मी सांगते, बऱ्याच बायकांनी म्हणजे म्हणतात ना कमेंट्स तर येतात आहे, पण मला प्रत्यक्षात भेटून कितीतरी बायकांनी सांगितलं की हो आम्हाला हा प्रॉब्लेम होत होता, आम्ही हे फेस केला, आता मला हा होतो, मग मी पुढे काय करू, अगं मला पूजा करताना हा प्रॉब्लेम होतो, माझ्याकडे पूजा कोण करत नाही, मग मी कसं, म्हणजे म्हणतात ना कुठलीही गोष्ट समाजामध्ये येते ना तर वाचा फोडायला म्हणतात ना, एक वाचा फोडली पाहिजे. तर मी छोटंसं ते एक म्हणतात ना एक काम केलं जे माझ्या बाबतीत घडलं, मी अनुभवातून बोलली, ही सांगते ती सांगते ती करते ही करते म्हणून मी नाही केलं, जे मी अनुभवलं, जे माझ्या बाबतीत झालं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्याच्यामुळे कसं झालं, बऱ्याचशा बायका म्हणजे त्यांच्या मनात ते घडत होतं, त्यांना ते कळत होतं, पण सांगायला कोण नव्हतं, समजवायला कोण नव्हतं, किंवा त्यांना ते कळत नव्हतं की असं कसं बोलायचं, एक लाज वाटत होती. पण त्या व्हिडिओने बऱ्याचशा माणसांचं म्हणतात हे केलं. त्यांच्याचपैकी काही म्हणण्याचं असं होतं, अगं मासिक पाळी माझी इतके दिवस चालते गं, पूजा होत नाही, घरात सांगितलं तर हे किरकिर करतात, ते मुलगा करत नाही, मुलगी करत नाही, मग कसं करायचं, पूजा नाही होत तर माझी चिडचिड होते. आणि हे चिडचिड कोणाची होती माहितीये ना, ज्यांना म्हणतात ना देवाप्रती खूप, म्हणजे असं म्हणत नाही की तुम्हाला देवाचं वेड नाहीये, पण काही जणांना कसं असतं माहितीये ना, दिवसभराचं आपण जरी काम जरी केलं तर एक असतं ना, म्हणजे आता आपण कसं म्हणतो की माझी एक मैत्रीण आहे, मला तिच्याशी बोलल्यानंतर खूप बरं वाटतं, किंवा माझी एखादी मावशी आहे, माझी एखादी व्यक्ती आहे की मी तिच्याबरोबर बोलली ना की माझं मन समाधान होतं, मला माझे सगळे प्रॉब्लेम्स मी तिला सांगितले की मी निर्धास्त होते. तसंच काहीचं असतं काहींच्या बाबतीत, जसं माझं पण आहे. मी जेव्हा देवांशी बोलते ना, म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला, बरे काय आहे, मग तेव्हा मला ना खूप समाधान वाटतं. आणि असं वाटतं की नाही, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माणसांकडनं नाही मिळाली किंवा नातेवाईकांकडनं, पण देव मला त्याचं म्हणजे दृष्टांत म्हणतात ना कधी ना कधी देणार, आणि मला ह्याचा अनुभव आहे किंवा आलाय. म्हणजे जेव्हा जेव्हा पण मी कुठे प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे, की जेव्हा मला कधी बरेचसे प्रॉब्लेम्स आले, मला ही उत्तरं ना परमेश्वराकडनंच आली, त्या देवीनेच मला ती उत्तरं दिली. कशी दिली, का दिली, मी नाही शब्दात सांगू शकत, पण मला ती मिळाली. मग त्यावेळी म्हणतात ना, असं नातं जेव्हा तुमचं देवासोबत असतं ना, तेव्हा ते आपल्याला फील होतच असतं की मी देवाची पूजा नाही करू शकत आहे, मी त्यांच्यापर्यंत माझी भावना कशी पोचव. तर त्याच्यावरती हा पर्याय आहे, हा मानस पूजेचा, की तुम्ही तुमच्या भावना देवापर्यंत पण पोहोचवू शकता. तुम्हाला ती खंतही वाटणार नाही की मी देवाशी बोलू शकत नाही, कारण मानस पूजेमध्ये देवाची ना मूर्ती लागत आहे ना प्रतिमा लागत आहे. फक्त तुम्हाला आपल्या मनामध्ये त्यांची म्हणतात ना प्रतिकृती आठवायची आहे, आणि आपल्या डोळ्यासमोर आणायचे, जणू काय आपण आणि परमेश्वर समोरासमोरच बसलोय, आणि आपल्याला जे काही बोलायचे, जे काही सांगायचे, जे काही परमेश्वराला करायचं ते आपण करू शकतो. या प्रकारची ती मानस पूजा असते, आणि त्याला खरंच सांगते खूप समाधान भेटतं. तुम्ही हे नक्की करून बघा. आता काही ज्यांना आवडेल ते नक्की करतील, ज्यांना नाही आवडणार तर ते म्हणतात ना सोडून देतील. कोणावरती फोर्स नाहीये, कारण मासिक पाळीमध्ये पूजा करावी की नाही करावी, किती दिवस करायची, किती दिवस नाही करायची, हा सर्वस्व त्या म्हणतात ना समोरच्या व्यक्तीवरती डिपेंड आहे. कारण आता म्हणतात ना जसं जसं डेव्हलपमेंट होत चालली आहे, प्रत्येकाचे विचार बदलत चालले आहेत. तर असा होता आजचा मानस पूजेवरचा व्हिडिओ. त्याच्यामुळे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खरंच सांगते, तुमच्या ज्या कमेंट्स येतात ना, म्हणजे स्पेशली मासिक पाळीशी रिलेटेड वगैरे, तुम्हाला खरंच बरं वाटतं की माझ्या स्वतःच्या अनुभवातून काय होईना पण तुमचे पण विचार तुम्ही मांडताय, आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्ही बऱ्याचशा ताईंचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते माझ्यापर्यंत. कारण मीही डॉक्टर नाहीये, पण अनुभवातून आणि 3-4 वर्ष झाली गेली मी डॉक्टरांच्या सानिध्यात राहून मला उपाय वगैरे करते, त्याच्यामुळे मला त्याचे उत्तरं मिळतात आहे. सो मी तुमचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन माझ्या परीने. तसंच आता ज्यांना पूजेशी रिलेटेड प्रॉब्लेम होता की मी पूजा कशी करायची, तर त्यांच्यासाठी म्हणून मी हा खास व्हिडिओ केला होता की तुम्ही अशा प्रकारे देवाची पूजा करू शकतात. कारण माणसाला बनवलंय परमेश्वरानेच, आणि त्याच परमेश्वराला आठवण्यासाठी किंवा त्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणाचाही विचार करायची गरज नाही. कारण काय, समाजात सगळ्या प्रकारच्या लोकांनी बनलेला असतो, त्यात चांगली असतात तर वाईटही असतात. विकृत माइंडची पण लोक असतात, ते चांगल्या पद्धतीची माइंड असतात, काही समजून घेणारे असतात, काही न समजून घेणारे असतात. शेवटी आपल्याला जे पटतंय किंवा आपल्या मनाला जे पटतंय ते तुम्ही करायचं आहे. जे माझ्या मनाला पटतं ते करते. मला नाही आवडत त्या दिवसांमध्ये पूजा करायला, तर मी नाही करत. कारण का, स्वतःची ऑलरेडी चिडचिड होत असते, त्याच्यात मी काय पूजा करणार. हा, पण खूप दिवस झाले आता असं म्हणजे काय म्हणतात 2-3 वेळा असं झालं की मला पिरियड्सचे आता 2-2 आठवडे 3-3 आठवडे राहायला लागले. मग त्याच्यावर माझी जी चिडचिड होत होती, कारण मला पूजा करता येत नव्हती, तर त्याच्यावर हा पर्याय मी निवडला, आणि तो मला खरंच सांगते सुखकर झाला. आणि मला बऱ्याचपैकी म्हणतात ना एक समाधान मिळायला लागला. कधीतरी असं होते चिडचिड, जेव्हा सण समारंभ येतात तेव्हा जेव्हा पूजा करता येत नाही, पण म्हणतात ना त्याची उत्तरं परमेश्वराकडे असतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याकडनं ती सेवा घडवून घेतली जाते.
सो असा एकंदरीत होतात मानस पूजा कशी करायची याच्यावरचा व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत